ओमराजे संजय दिना पाटलांमुळे ठाकरेंची अडचण झाल्याचं दिसतंय। दोन्ही खासदार दिल्लीतील बैठकीला गैरहजर राहिलेले आहेत। ओमराजे निंबाळकर आणि संजय दिना पाटलांमुळे ठाकरेंची अडचण झाल्याचं दिसतंय। धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हे कदाचित उपस्थित राहतील या बैठकीसाठी असं बोललं जात होतं। काल अशा चर्चा सुद्धा परत सुरू झालेल्या होत्या की ऑपरेशन टायगर हे अपयशी झालेलं आहे, ते फेल झालंय, पण सध्या तरी असं दिसत नाहीये। ऑपरेशन टायगर हे पार पडलेलं दिसतंय, कारण या संसदीय दलाच्या बैठकीला त्या 6 खासदारांपैकी एकही खासदार उपस्थित राहिलेला नाहीये। ओमराजे निंबाळकर आणि संजय दिना पाटील हे दोन्ही खासदार सुद्धा अनुपस्थित आहेत संसदीय कमिटीच्या बैठकीला। संसदीय दलाची बैठक बोलवण्यात आली होती, त्या संदर्भात व्हीप बजावण्यात आला होता। व्हीप म्हणजे पक्षाचा आदेश असतो, तो प्रत्येकाला मानणं पाळणं हा आवश्यक असतो, आणि जेव्हा व्हीप पाळला जात नाही तेव्हा पक्ष कारवाई सुद्धा करू शकतो। त्याच्यामुळे आता कारवाईसाठी पुढची प्रक्रिया ठाकरेंच्या पक्षाकडनं सुरू झाल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे अपात्रतेची आता कारवाई होऊ शकते या 6 खासदारांवर। संजय राऊत या बैठकीला जाण्याच्या पूर्वी बोललेले होते, जे उपस्थित राहतील ते आपले आणि जे उपस्थित राहणार नाहीत ते बेईमान आणि गद्दार। ये बीमारी है, हमारी लोकतंत्र को ख़त्म करने वाली कैंसर जैसी बीमारी है, और मुझे लगता है कि यही सिलसिला रहा। मैंने वैसे भी अर्नाब को भी सुना अभी कि वो कह रहा है कि सुपर मेजॉरिटी होगी। व्हाट इज़ द मीनिंग ऑफ सुपर मेजॉरिटी? यानी और कोई नहीं होगा हाउस में। अगर ऐसे ही है तो फिर लोकतंत्र इसी तरह चलाएं आप। कल प्रेस कॉन्फ्रेंस ली दिल्ली में संजय राउत ने, और उसी में जो राइवल एमपीज थे हैं उद्धव बाला साहब शिवसेना पार्टी के, उनको खुल के गालियां दी और ये कहा मीडिया से कि ये काटो भी मत, इसे लाइव दिखाओ, इस तरह से बयान दी। एक सांगतो, बाळासाहेब ठाकरेंचा जो आदेश जो आम्हाला देऊन गेले तुडवा। एक सांगतो, बाळासाहेब ठाकरेंचा जो आदेश जो आम्हाला देऊन गेले तुडवा। एक सांगतो, बाळासाहेब ठाकरेंचा जो आदेश जो आम्हाला देऊन गेले तुडवा। एक सांगतो, बाळासाहेब ठाकरेंचा जो आदेश जो आम्हाला देऊन गेले तुडवा। त्यामुळे आक्रमक भाषा बघायला मिळते संजय राऊत यांची। काल सुद्धा याच आक्रमक शैलीत त्यांनी कोणाचंही नाव न घेता समाचार घेतला होता। अर्थात काल त्यांनी ऍडमिट केलं नव्हतं अधिकृतपणे की असं कुठलं बंड पक्षामध्ये झालेलं आहे। 6 पैकी एकही खासदार बैठकीला अजून आलेला नाहीये। आता अर्धा ते पाऊण तास झालेला आहे बैठक सुरू होऊन, केवळ 3 खासदार आता उपस्थित आहेत। ठाकरेंचे मनधरणीचे प्रयत्न हे यशस्वी झालेले आहेत। अर्थात काल जेव्हा व्हीप बजावण्यात आला होता त्यानंतर सुद्धा ठाकरेंच्या पक्षांकडनं या 6 खासदारांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला होता। इतकंच नाही तर संपर्क साधून त्यांची मनधरणी करण्याचा, त्यांचं मन वळवण्याचे सुद्धा सर्व प्रयत्न ठाकरेंच्या पक्षाकडून, त्या पक्षातील नेत्यांकडून करण्यात आलेले होते, पण या प्रयत्नांना यश येताना दिसत नाहीये, कारण या 6 पैकी एकही खासदार या बैठकीसाठी उपस्थित नाहीये। त्यामुळे अर्थात या 6 खासदारांसोबत ठाकरेंच्या पक्षाचा कुठला संपर्क झाला का, संवाद होऊ शकला का, हे सुद्धा अजून कळू शकलेलं नाहीये। ती सुद्धा एक शक्यता आहे की कदाचित कुठलाही संपर्क झालाच नाही, कुठल्या तरी अज्ञात स्थळी हे 6 खासदार असावेत असे कयास लावले जात आहेत, कारण हे 6 खासदार नेमके कुठे आहेत याची कल्पना कोणालाच नाहीये। ते दिल्लीत आहेत, ते मुंबईत आहेत, ते पुण्यात आहेत। आता ओमराजे निंबाळकर म्हणतात मी पुण्यात आहेत, पण असं बोललं जात आहे की ते दिल्लीत होते। त्याच्यामुळे 6 खासदार कुठे आहेत हे सुद्धा कोणाला माहिती नाही। आता व्हीप बजावल्यानंतर या 6 खासदारांपैकी कोण या बैठकीसाठी उपस्थित राहतं याची उत्सुकता होती, पण या बैठकीसाठी सुद्धा कोणीही उपस्थित नाही। आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, आता पुढचे काय कायदेशीर कारवाईचे पर्याय आहेत ठाकरेंसमोर, आणि खासदारकी वाचवण्यासाठी काय पर्याय आहेत या 6 खासदारांसमोर? नक्कीच, जसे आपले एक्सपर्ट किंवा तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे का दोन्ही प्रकारच्या कारवाया होऊ शकतात, त्यांचं सदस्यत्व पद जाऊ शकतं, परंतु असं कायद्यात सुप्रीम कोर्टाने कुठे म्हटलेलं नाही आहे का त्यांचं सदस्यत्व पद जाऊ शकतं। त्यामुळे एकंदरीतच काय कारवाई होते याकडे सर्व लक्ष लागलेलं आहे। कायदेशीर कारवाई होईल, कायदेशीर कारवाई करता येते, परंतु त्यांचं सदस्यत्व पद जातं का हा एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे, कारण की सदस्यत्व पद गेलं तर मग शिवसेनेची कोंडी होऊ शकते आणि या 6 खासदारांची कोंडी होऊ शकते, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि ह्याच्यावरती विचार शिवसेनेने नक्कीच केला असणार का ह्या सर्व गोष्टी पुढे आपल्याला संवाद
सामोरे येणारच आहेत, या पुढे आपल्या सोसाव्या लागणारच आहे, या सर्व घटना आपल्यासमोर प्रश्नचिन्ह बनून उभे राहणारच आहेत. त्यामुळे त्याचा विचार शिवसेनेने आधीच केला असावा आणि त्या अनुषंगाने त्यांनी कायदेशीररित्या तयारीही केली असावी की कशा प्रकारे ह्या व्हीपला उत्तर देण्यात येणार आहे, या व्हीपच्या ज्या नोटीस असणार आहेत, जे कायदेशीर कारवाई असणार आहे त्याला कशा प्रकारे उत्तर देणं अपेक्षित आहे हे दोन्हीकडच्या ठाकरे असतील किंवा शिवसेना असेल दोन्ही शिवसेनेने तयारी दर्शवली असणार. आता ह्याची ही कायदेशीर लढाई काही दिवसात आपल्याला पाहायला मिळेल. सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे का हे 6 खासदार गेले कुठे. जर 6 खासदारांनी शिवसेनेला सपोर्ट नाही दिलेला आहे, ते ऑपरेशन टायगरचे हिस्सा नाही आहेत, ते ऑपरेशन टायगरपासून लांब आहेत, तर मग त्या बैठकीला ते आले का नाही आहेत हा एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतोय. कारण की जर असं काही नाही आहे, ते डिनाय करतायत, संजय दिना पाटील असतील, अनेक जे खासदार आहेत ते असतील, ते डिनाय करतात की आम्ही ठाकरेंबद्दल बरोबर आहोत, मग ते ह्या बैठकीला आले का नाहीत हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे एकंदरीतच त्यांच्या ह्या भूमिकेवरती म्हणजे संजय दिना पाटील असतील, अनेकांनी जे स्टेटमेंट दिले की आम्ही ठाकरेंसोबत आहात, ह्या सर्व स्टेटमेंटवरती आता संशय व्यक्त केला जातोय, प्रश्नचिन्ह निर्माण केला जातोय का नक्की चाललंय काय. परंतु जर असं नसतं तर तुम्हाला बैठकीला येणं गरजेचं होतं, कारण तुम्हाला व्हीपही बजावलेला आहे, या बातम्या प्रसारित झाल्या की आम्ही व्हीप बजावलेला आहे. त्यामुळे असं असतानाही त्या बैठकीला येत नाही. त्यामुळे एकंदरीत कुठेतरी डाल में कुछ काला आहे असं बोलू शकतो आणि ऑपरेशन टायगरची ही प्रक्रिया आहे, ऑपरेशन टायगरचा एक भाग आहे असं आपण बोलू शकतो. त्यामुळे एकंदरीतच आता राजकीय लढाई राहिली नाही आहे, त्याच्या पुढे गेलेली आहे. ठाकरेंची जे वरिष्ठ नेते आहेत ते कुठेतरी कमी पडलेले आहेत खासदारांना समजवण्यासाठी. त्यांच्याकडे वेळ होता, आजचा कालचा पूर्ण दिवस होता त्यांना समजवण्यासाठी, परंतु ती वेळ गेलेली आहे आणि जे समजवण्यामध्ये ते फेल झालेले आहेत असं आपण बोलू शकतो. आणि त्या दुसरीकडे एकनाथ शिंदेने जी खेळी केलेली आहे ती कुठेतरी यशस्वी झालेली आहे असं आपण बोलू शकतो. कारण गेली 1.5 ते 2 वर्ष आपण ऐकतोय ऑपरेशन टायगर सुरू आहे, ऑपरेशन टायगर सुरू आहे, परंतु ते कधी संपणार तर ते कदाचित ह्या बैठकीनंतर संपेल असं आपण बोलू शकतो. या बैठकीनंतर कदाचित ठाकरे ग्रुप आहे किंवा ठाकरेचे जे खासदार आहेत ते नक्कीच वरिष्ठ नेते ते नक्कीच कायदेशीर रणनीती आखतील, कायदेशीर कचड्यात त्यांना 6 खासदारांना पकडण्याचा प्रयत्न करतील. ही प्रक्रिया आता सुरू होईल, काही वेळातच सुरू होईल. कदाचित पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत ह्याच्यावरती भाष्यही करतील, परंतु एकीकडे शिवसेने ह्या संदर्भातली तयारी आधीच केली असावी अशी माहिती समोर येते. ठीक आहे कपिल, तुम्ही सोबत राहाच. आणखी एक महत्वाची माहिती समोर येते आहे, ती माहिती आपण स्क्रीनवर आधी पाहूयात. वर्धापन दिनाआधीच उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेना युबीटीमध्ये फूट आता अटळ आहे, अशी कुठली फूट पडल्याचं काल राऊतांनी ऍडमिट केलेलं नव्हतं, पण आता 6 खासदार या बैठकीला गैरहजर आहेत, त्यामुळे फूट झाल्याचं आता स्पष्टपणे दिसत आहे. 6 खासदार आपला वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. वर्धापन दिनाआधीच उद्धव ठाकरेंना आता धक्का बसल्याचं बोललं जात आहे. शिवसेना युबीटीमध्ये आता मोठी फूट पडलेली आहे. विशेष म्हणजे 2022 मध्ये सुद्धा शिवसेनेमध्ये मोठं बंड झालं होतं एकनाथ शिंदेच्या रूपानं, ती सुद्धा जून महिन्यातलीच गोष्ट आहे. आणि आता सुद्धा खासदारांचं मोठं बंड झालंय, ते सुद्धा जून महिन्यातच, फक्त जून 2026. आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील आता आपल्यासोबत आहेत. कृष्णा, शिवसेनेचा वर्धापन दिन येऊ घातलाय आणि त्याआधीच ठाकरेंना इतका मोठा धक्का. 4 वर्षापूर्वी वर्धापन दिनाच्या आसपासच मागचं मोठं बंड झालं होतं 2022चं, आणि आता त्यानंतर पुन्हा 4 वर्षानंतर या वर्धापन दिनाच्या आसपासच हे मोठं बंड झालेलं पाहायला मिळते. या 6 खासदारांनी जे बंड करून त्या शिवसेना शिंदे गटामध्ये गेलेले आहेत किंवा त्या संदर्भात शिवसेना युबीटी सोडले गेलेलं पाहायचं आता स्पष्ट झालेलं आहे. कारण जो व्हीप बजावला होता त्याला तो झुगारला गेलेला आहे या 6 खासदारांनी, आणि हा व्हीप झुगारून ते या बैठकीला उपस्थित राहिलेले नाहीत. त्यामुळं आता स्पष्ट झालेलं आहे की या 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या गटातून ते बाहेर पडलेले आहेत आणि ते आता शिवसेना शिंदे गटामध्ये सामील होतील. आणि या पत्राच्या संदर्भात जे 6 खासदारांनी पत्र दिले गेलेलं आहे त्यावरची सही जी आहे ती साधारणतः अगोदर परवा दिवशीची केली गेलेली आहे. आणि त्यामुळं आणि हा व्हीप जो बजावला गेलेला आहे तो काल बजावला गेलेला आहे. त्यामुळं 16 तारखेला तारखेवर सही, त्या पत्रावर सही झालेली आहे वेगळा गट स्थापन करण्यासंदर्भात, आणि व्हीप बजावला गेला तो 17 तारखेला म्हणजे काल. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हा व्हीप या 6 खासदारांना लागू होऊ शकतो का याबाबत साशंकता आहे. आणि त्याचबरोबर या अपात्रतेच्या कारवाईच्या संदर्भात शिवसेना युबीटीकडून मागणी केली जाईल आणि त्याचबरोबर
ही कारवाई करण्याचा किंवा व्हीप झुगारल्यानंतर अपात्रतेची कारवाईची जी काही प्रक्रिया आहे ती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याच कोर्टात जाते आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाच ठरवणार की ही कारवाई करायची किंवा नाही. जर ओम बिर्ला यांच्याकडेच वेगळा गट स्थापन करण्यासंदर्भातलं पत्र जर 16 तारखेला दिलं गेलं असेल आणि हा 17 तारखेचा व्हीप जर कसा लागू होऊ शकणार अशा प्रकारची एक शंका उपस्थित केली जाते. कारण विधानसभा अध्यक्षांकडे जे आमदारांचं अपात्रतेचं प्रकरण 2022मध्ये जेव्हा होतं तशा प्रकारे देखील अशा प्रकारच्या तांत्रिक समस्या ज्या आहेत त्या उपलब्ध झाल्या होत्या आणि याचमुळं ज्या अपात्रतेसंदर्भातली कारवाई कितपत होऊ शकेल याबाबत साशंकता व्यक्त केली जाते. कारण लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडेच हे संपूर्ण प्रकरण जाणार आहे. त्यामुळे शिवसेना युबीटीला आणि खास करून उद्धव ठाकरे यांना न्याय मिळणार का आणि तो न्याय मिळायचा झाला तर कधी लवकर मिळणार आणि त्या संदर्भात पुन्हा सुप्रीम कोर्टात जाण्याची वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर येणार का अशा अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. त्यामुळे सध्या तरी आता स्पष्ट झालेलं आहे की या व्हीपला झुगारून 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंना सोडलेलं आहे. उद्धव ठाकरे यांची पार्टी सोडलेली आहे. ते या पार्टीतून बाहेर पडलेले आहेत आणि त्यांनी वेगळा गट स्थापन केल्याचं आता स्पष्ट होताना पाहायला मिळतं आहे. आणि एकंदरीतच गेल्या काल दिवसभरापासून किंवा काल दुपारपासून एक वेगळी चर्चा होती की 2 खासदारांनी सही केली नाही आणि हे 2 खासदार कदाचित 2 खासदार म्हणजे की 1 खासदार उपस्थित राहू शकतो. त्यामुळे 2/3 इतकं संख्याबळ हे फुटीर गटाकडे होणार नाही. त्यामुळं या सगळ्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे. आता फक्त हे 6 खासदार नेमके कुठे आहेत आणि त्या संदर्भातली माहिती त्यांनी समोर येऊन माध्यमांसमोर कधी बोलणार आहेत आणि किंवा ते कुठल्या पक्षामध्ये विलीन होणार आहेत. शिवसेना शिंदे गटामध्ये ते विलीन होणार असल्याचं स्पष्ट असलं तरी आतापर्यंत एकाही खासदारांना समोर येऊन बोललेलं नाही किंवा कोणताही पुरावा लोकसभा अध्यक्षांना पत्र दिला नाही किंवा वेगळा गट स्थापन करण्यासंदर्भात त्यांनी सांगितलं नाही किंवा इव्हन लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडून देखील तशा प्रकारची अधिकृत माहिती जी आहे ती दिली गेली नाही. त्यामुळं काहीचा संभ्रम जो आहे तो कालच्या दुपारपासून वाढला होता. परंतु आजच्या बैठकीमध्ये या 6 खासदारांपैकी एकही खासदार उपस्थित झाला नाही.